नंबर 3 मध्ये आहे अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग आणि हा पण क्वेश्चन 12 मार्क्सचा आहे आणि 4 ऑप्शन आहे. तिथे मला प्रूव्ह दॅट दिसत आहे 2 क्वेश्चन देन अजून आहे परपेंडिक्युलर वगैरे कॅल्क्युलेट डेव्हिएशन वगैरे. ते या क्वेश्चनला कसं अपडेट करायला पाहिजे किंवा अप्रोच करायला पाहिजे. अगेन मी सर एक गोष्ट महत्त्वाची याच्यामध्ये नोट करेल की तुम्ही एक्झाम्पलला कोणत्या प्रेफरन्स देताय. ओके कारण की जर तुमच्याकडे एक्झाम्पल असताना ट्रिग्नोमेट्रीचं आहे आणि ते प्रूव्ह दॅटचं एक्झाम्पल आहे. ओके ओके आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला स्टॅटिस्टिक्सचं एक्झाम्पल ऑरला असेल तर मी विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करताना काय सांगेल की तुम्ही सॉल्व्ह करताना स्टॅटिस्टिक्स आहे ते तुम्ही लेट सॉल्व्ह करा. कारण की त्याच्यामध्ये काय आहे कॅल्क्युलेशन आहे कॅल्सी यूज करायचं आहे आणि त्यापेक्षा जर तुम्ही प्रूव्ह दॅटचं एक्झाम्पल सॉल्व्ह करत असाल तर तुम्ही ज्यावेळेला फायनल आन्सर येईल तर त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे ओके LHS इज इक्वल टू RHS म्हणजे काय होणार आहे तुम्हाला प्रूव्ह झालं. तुमचं आन्सर पण तुमचं ओके ठीक आहे हे एक्झाम्पल मी सॉल्व्ह केलंय हे माझं एक्झाम्पल बरोबर आलंय कॉन्फिडन्स वाढला. ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं ते अगेन प्रूव्ह दॅटचं असेल तर डिफरन्शियल डेरिव्हेटिव्ह वगैरे एक्झाम्पल असेल तर मी ते सॉल्व्ह करेल. कारण की काय होणार आहे याच्यामधून काय होणार आहे आपल्याला माहिती आहे मी एक्झाम्पल सॉल्व्ह केलं प्रूव्ह दॅट झालं मी एक्झाम्पल सॉल्व्ह केलं माझं आन्सर आलं आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये काय होणार तुमचा टाइम जाणार आहे. त्यामुळे एक्झाम्पल तुम्ही कोणतं प्रेफर करताय हे अतिशय महत्वाचं असणार आहे.